नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर आरोप केले आहेत। मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्थायी समिती ही स्टँडिंग कमिटी नसून अंडरस्टँडिंग कमिटी असल्याचा आरोप केला। दरम्यान मनसेकडून करण्यात आलेल्या आरोपांना स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे। गजानन काळे यांचे आरोप निराधार असल्याचे सांगत त्यांनी आरोपांचे खंडन केले। स्थायी समितीची कामकाज प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचा दावा सभापती अशोक पाटील यांनी केला। काय काय कोणी आरोप केला हे काय मी पाहिलं नाही किंवा आपण सांगताय आपल्याला आता सांगताय हे मला आता कळतंय। परंतु खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरामध्ये आपल्याला माहित आहे की या नवी मुंबई शहराची नवी मुंबई महानगरपालिका ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेपासून आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ही नवी मुंबई महानगरपालिका आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांनी आणि सुज्ञ जनतेने या ठिकाणी आतापर्यंत देत आलेले आणि त्याचाच एक भाग म्हणून आताही या ठिकाणी स्थायी समितीच्या सर्व सदस्यांच्या आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे आणि नवी मुंबई शहरासाठी असणारे नवीन वेगवेगळे ज्या महत्वपूर्ण असे निर्णय आहेत ते घेतले जात आहेत। कुठल्याही प्रकारे कोणी जरी समजा असं बोलत असेल तर ते योग्य ठरणार नाही, कारण आतापर्यंत प्रशासन हे 6 वर्ष या ठिकाणी कारभार पाहत होतं आणि आता ही महापालिका स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट ही या नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकांकरता त्यांचा असणारा करातून आलेला सर्व पैसा हा योग्य ठिकाणी मार्गी लागावा आणि हे लागण्याकरता सर्व प्रशासनाला त्या डिपार्टमेंटला आपण या ठिकाणी नियोजनबद्ध काम करण्याचं या ठिकाणी सभागृह नेते सागरजी नाईक साहेब असतील, माजी महापौर डी सुतार साहेब असतील, माजी महापौर सुधाकर सोनवणे असतील, सर्व सदस्य असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या स्थायी समितीमध्ये प्रत्येक गोष्ट आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते फुटपाथ असतील, गार्डन असेल, सर्व गोष्टी चांगल्या नियोजित पद्धतीने या ठिकाणी करण्याचा सूचना देण्यात येत आहे। या आरोप प्रत्यारोपांमुळे नवी मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे कामकाज पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। मनसेने केलेले आरोप आणि स्थायी समिती सभापतींचे स्पष्टीकरण यामुळे आगामी काळात या विषयावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। पालिका प्रशासन, नवी मुंबई।